हॅलो गाईज, जय शिवराय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल व्लॉग विथ साई प्रसाद. तर आज व्लॉग घेऊन आलो आहे गावकरी ढाब्याचा, जो आहे कल्याण पूर्वेतील तिसगाव नाक्याजवळच. तर या ढाब्याला आम्ही नेहमीच जात असतो. म्हटलं यावेळेस व्लॉग करूया आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया, म्हणून मुद्दामच हा व्लॉग केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर आई आणि बायको मेनू डिसाईड करण्यामध्ये खूप टाईम घेत होते आणि हे पप्पांना माहीत होतं, म्हणून पप्पांनी हॉटेल मालकांच्याच मदतीने व्हेजमध्ये काय खाता येईल यासाठी डिस्कशन सुरू केलं होतं. आणि इथे नॉनव्हेजचं डिस्कशन सुरू होतं, परंतु त्यांचा मेनू काही डिसाईड होत नव्हता. त्यानंतर पप्पांनी व्हेज थाळी मागवलीसुद्धा होती, परंतु ह्यांचा मेनू काय अजून डिसाईड होत नव्हता. हे हॉटेलचे मालक आहेत. त्यानंतर पप्पांनी गावरान व्हेज थाळी मागवली होती. ती गावरान व्हेज थाळीसुद्धा आली होती, परंतु आमचा मेनू काय अजून येत नव्हता. थाळी सिस्टममध्ये अशी स्पेशालिटी आहे की तुम्ही त्यामध्ये चपाती किंवा भाकरी अनलिमिटेड खाऊ शकता. त्यानंतर आम्ही सुरमई फ्राय मागवली होती, जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप टेम्पटिंग दिसत होती, म्हणून आम्ही सुरमई फ्राय मागवली आणि ती खाण्यासाठी सुरुवातसुद्धा केली होती. त्यासोबतच आम्ही चिकन हंडी मागवली होती, जी कोल्हापुरी स्टाईलमध्ये एकदम झणझणीत होती. त्यानंतर दोघींनी कॉन्ट्रॅक्ट घेतला. आईने घेतला चिकन वाढण्याचा कॉन्ट्रॅक्ट आणि बायकोने घेतला मच्छी वाढण्याचा कॉन्ट्रॅक्ट. त्या दोघींचा कॉन्ट्रॅक्ट संपला आणि जेवणाला सुरुवात केली आणि दोघींना जेवण खूप जास्त आवडलं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती टेम्पटिंग दिसतं हे सगळं. भाकरी, चिकन हंडी, त्यानंतर मच्छी, सलाड, हे सगळ्या गोष्टी खूप टेस्टीसुद्धा होत्या. तुम्ही या गावकरी ढाब्याला एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला खूप चांगलं वाटेल, खूप आवडेल तुम्हाला यांचं जेवण. क्वालिटी आहे जेवणामध्ये, तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. त्यानंतर मी सुरुवात केली होती चिकन हंडी. मी म्हटलं थोडा बाजूला ठेवूया, आज सुरमई फ्रायने सुरुवात करूया, म्हणून सुरमई फ्राय खाल्ली आणि ती खूप जास्त आवडली. त्यानंतर म्हटलं की आता कोल्हापुरी स्पेशल ढाब्यामध्ये आलो आहे आणि तांबडा पांढरा रस्सा नाही मागितला तर कसं चालेल, म्हणून आम्ही तांबडा पांढरा रस्सा पण मागितला, ज्याची टेस्ट आम्हाला खूप जास्त आवडली. ऑथेंटिक टेस्ट होती, जशी कोल्हापूरला मिळते तशीच टेस्ट होती त्याची. ती कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खाल्ल्यानंतर आम्ही भात मागवला. भाताशिवाय जेवण कुठे पूर्ण होतं आहे, म्हणून आम्ही भातसुद्धा खाल्ला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि गावकरी ढाब्याला एकदा नक्की भेट द्या.